आपल्यासोबत प्राध्यापक रोहन चौधरी आहेत. प्राध्यापक रोहन चौधरी हे डिफेन्स आणि स्ट्रॅटेजिक स्टडीजचे प्राध्यापक आहेत. प्राध्यापक रोहन चौधरी, मला सांगा, मला दोन गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत. एक तर जेव्हा डिफेन्सचा मुद्दा येतो, संरक्षणाचा, तेव्हा आपल्याला फक्त सीमेवरचं सैन्य एवढाच तो मुद्दा कळतो. अंतर्गत सुरक्षितता हा सुद्धा प्रश्न हा संरक्षणाच्या अखत्यारीत येतो हे आपल्याला अनेकदा माहिती नसतं. हा पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आणि दुसरा मुद्दा, एकीकडे संरक्षणाबद्दलचं एकूण संवेदनशीलता एवढी वाढत चाललेली आहे, अशा वेळी 100% FDI ची मागणी संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये होत असते. या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता? प्रथमतः 26/11 जो हल्ला आहे 26/11चा, तो आपल्या सामरिक संस्कृतीवर हल्ला आहे. आणि जेव्हा मी सामरिक संस्कृती असं म्हणतो तेव्हा तो आपल्या जिओग्राफी ओरिएंटेड, आपल्या हिस्ट्री ओरिएंटेड, कल्चर ओरिएंटेड आणि पॉलिटिकल ओरिएंटेड ह्या सगळ्या गोष्टींवर तो हल्ला समजला पाहिजे. एक दुसरं महत्त्वाचा मुद्दा की कमिटी नेमताना कमिटीच्या नेमणुकी प्रक्रियेवरच खरं म्हणजे ऑब्जेक्शन आहे. तुमच्याकडे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर बोर्डसारखी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉडी असताना तुम्ही प्रधान कमिटीला त्याची चौकशी करायला लागतं. ह्याच्यासारखं दुर्दैव या आपल्या सुरक्षेच्या व्यवस्थेचं आहे. हे दुसरं. आणि तिसरं महत्त्वाचा मुद्दा जो आमच्यासारखे बरेचसे, देवाळकर सर माझ्यासोबत सहमत असतील, की आपल्याकडे अजूनही डिफेन्स सेक्रेटरी हा IAS किंवा UPSC कडून आलेला असतो. त्याच्याऐवजी आमची कायम डिमांड अशी आहे की तुम्ही आम्हाला आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स यामधला एक सेक्रेटरी द्या, जेणेकरून आम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आखता येईल. 4 नंबरचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला, माझा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही होम मिनिस्ट्रीच्या जर कारभाराकडे पाहिलं तर होम मिनिस्ट्रीचा कारभार लॉ आणि ऑर्डरपासून ते डिफेन्स आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटपर्यंतचा तो जो पूर्ण वर्तुळ पूर्ण करतो. त्याच्याऐवजी ज्याप्रमाणे तत्कालीन गृहमंत्री P. चिदंबरमनी जे सांगितलं होतं की आता गृह मंत्रालयाच्या डिव्हिजनची आपल्याला आवश्यकता आहे का, म्हणजे एक सेपरेट आपल्या होम मिनिस्ट्री आणि दुसरं इंटरनल सिक्युरिटी मिनिस्ट्री, अशा पद्धतीनं करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं की डिफेन्स ज्या पद्धतीनं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहेत, 2 महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये एक आहेत की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही आत्ता 26 पासून 49 पर्यंत ते नेलेले आहात, परंतु त्याच्यात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली की तुम्ही विदाऊट गव्हर्नमेंट अप्रुव्हल ती तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, आणि दुसरं की NRI तुमच्यात ते इन्व्हेस्ट करू शकतात. अगेन त्यात दुसरा एक लुकाना असा आहे की तुम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी याच्यातलं डिफरन्शिएट कसं केलेलं आहे याबद्दल तुमच्याकडे क्लिअर कट अंडरस्टँडिंग त्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पॉलिसीमध्ये नाही आहे. त्यामुळं एक सिक्युरिटीचे मेजरमेंट आखताना आपण इनसिक्युरिटी निर्माण करत आहोत का या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये, याचं उत्तर सध्याच्या गव्हर्नमेंटने क्लिअर कट दिलेलं आहे असं मला दिसून येत नाही. त्यामुळे आपल्याला सिक्युरिटीच्या एकदम एक्स्ट्रीम सिक्युरिटी मेजरमेंट करताना इंटरनल सिक्युरिटी पण आपल्याला तेवढी सांभाळली पाहिजे अशी एक इच्छा. ज्ञानेश, मला सांगा, तुम्ही आता ही सगळी चर्चा आपण करतोय, बाकी सगळ्या गोष्टी इंटरनॅशनल, नॅशनल वगैरे सगळ्या महत्त्वाच्या आहेत, त्या वरिष्ठ स्तरावरच्या आहेत, धोरणाच्या आहेत, हे सगळं बरोबर आहे. पण राज्यापुरता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे पोलीस रिफॉर्मचा. आणि याच्यामध्ये आपण असं बघतो की अगदी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार होतो. त्यामुळे कार्यक्षमता तर कमी होतेच, पण एकूण पोलिसांबद्दलच एकूण जे काही जनमत आहे ते अतिशय वाईट आपल्याला दिसतं. आपण असं बघतो की लहान सहान गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करताना पोलीस दिसतात. अनेकदा PSI किंवा DYSP अशा प्रकारच्या पदांवर जेव्हा सर्वसामान्य घरातली मुलं जातात तेव्हा इथे पैसे मिळतात, अशा प्रकारची एक भूमिका असते. हे सगळं होत असताना पोलीस व्यवस्था पारदर्शक करणं, पोलीस सुधारणा करणं आवश्यक आहे, पण ते कसं करायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की सर्वसामान्य घरातले मुलं पोलीस दलात जातात आणि त्यातून मग काही वेळा भ्रष्टाचारासारखे प्रकार, जसं तुम्ही सांगितलं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथे नैतिकता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही पोलीस दलामध्ये खरं तर देशाची सेवा करण्यासाठी म्हणून दाखल झालेला असता, पण एका सर्टन स्टेजनंतर तुम्ही बऱ्याचदा होतं की गुन्हेगारांकडून किंवा मग आणखी इतर याच्यात भ्रष्टाचार व्हायला सुरुवात होते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी घरात तर भ्रष्टाचार हा स्वतः घरातून किंवा मग यातून निर्माण होतो. सध्या परिस्थिती अशी आहे.
जर आपण 26/11च्या वेळेचं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करण्यात आली, मोठ्या प्रमाणावर उपकरणं खरेदी करण्यात आली. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, ज्यावेळेस बॉम्बसूटसारखं जी काही खरेदी केली होती तर त्यातही भ्रष्टाचार करण्यात आला. म्हणजे त्याचे 6 कोटी रुपये, म्हणजे ते बॉम्बसूट येण्यापूर्वीच 6 कोटी रुपयाचं पेमेंट आपण ऑलरेडी करून ठेवलं होतं. नंतर लक्षात आलं की यात झालेला जो भ्रष्टाचार आहे तो खूप मोठा आहे. त्यानंतर गृह विभागाने याची चौकशी लावली, नंतर संबंधित गुन्हे दाखल केले. पण एक परिस्थिती अशी आहे की आजपर्यंत या गुन्हे दाखल झाले, त्याच्या आरोपींवर कारवाई नाही, कुणाला अटक नाही. म्हणजे यातसुद्धा तो भ्रष्टाचारच आहे. म्हणजे काही प्रकरणात दाबण्याचा देखील प्रयत्न केला जातो अशा याच्यात. म्हणजे हे एक सर्वसमावेशक अशी ती चेन आहे का कधी कधी, किंवा मग एखाद्याने केलेली भ्रष्ट कारवाई आहे तिच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न व्यवस्थेतल्या इतर सगळ्या विभागांकडून होतो का, असा सुद्धा प्रश्न त्यावेळेस उपस्थित रमेश झाला. महाले, हे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत. तुम्ही तपास अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. तुम्ही ठीक आहे, हा पाकिस्ताननं भारतावर केलेला हल्ला आहे वगैरे सगळं बरोबर आहे, पण एकीकडे सीमा पोरस आहेत, अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. या सगळ्याच्या अनुषंगानं तुमचे निष्कर्ष काय होते? आत्ताच्या चर्चेत जे काही प्रश्न पाटील साहेबांनी काढले किंवा देशमुख मॅडमने काढले ते सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रश्न आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. अनेक जण ह्याशी सहमत देखील आहात. पण ह्या तपासाबद्दल कोणत्याही न्यायालयाने, तिन्ही न्यायालयाने, कोणत्याही न्यायालयाने कुठेही गालबोट लावलेलं नाही की बाबा हा तपास झाला नाही बरोबर किंवा हे केलं नाही, असं कुठेही म्हटलं नाही आहे. आणि आम्ही जेवढे चार्ज ठेवले होते ते सगळे चार्ज प्रूव्ह झालेले आहेत. कुठेही कोर्टाने असं म्हटलं नाही की बाबा ह्याच्यात त्यांनी तपास बरोबर नाही केला किंवा हा मुद्दा चुकीचा आहे, असं कुठेच म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रश्न आहेत. ह्याच्याशी आणि गुन्ह्याच्या तपासाशी काही संबंध नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. प्राध्यापक रोहन चौधरी, हा सगळा घटनाक्रम किंवा सगळ्या ह्याच्या संदर्भात आपण बोलतो आहोत. एक मला सांगा की मगाशी तुम्ही मुद्दा उपस्थित केला इंटरनल सिक्युरिटीचा, पण एकूण पोलीस रिफॉर्मचा विचार करताना डिफेन्स आणि स्ट्रॅटेजिक स्टडीज या अंगानं तुम्ही कसं बघता? प्रामुख्यानं लॉ आणि ऑर्डर आणि नॅशनल सिक्युरिटी या दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. हा धडा 26/11 अटॅकच्या संपूर्ण भारताला समजला पाहिजे. ज्याप्रमाणे पोलीस रिफॉर्ममध्ये आज आपण पोलिसांच्यावर जर अवलंबून राहत असू नॅशनल सिक्युरिटीकडे, तर त्या पद्धतीनं पोलिसांच्या रिफॉर्ममध्ये बघितलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण आत्ता पॅरामिलिटरी फोर्सेसची निर्मिती केलेली आहे, परंतु पॅरामिलिटरी फोर्सेसच्या निर्मिती करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला त्यात लोकशाहीच्या अंगानं त्याच्याकडं बघितलं पाहिजे की सामान्य माणसाची सुरक्षा हा त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे. पोलीस रिफॉर्म करताना तुम्ही पोलिसांना 10-10, 15-15 तासांची ड्युटी करणं आणि ह्यासारख्या गोष्टी या पण आपल्याला थोड्याशा त्या पद्धतीने. डॉक्टर देवळाणकर, आता सामान्य माणसाचा बरोबर डॉक्टर देवळाणकर, आता सामान्य माणसाचा मुद्दा आलेला आहे. एक मला स्वतःला याच्यामध्ये एक मुद्दा नोंदवायचा आहे, त्याच्यावर तुमचं भाष्य मला हवं आहे की आपण अनेकदा असं म्हणतो की यंत्रणा काहीच करत नाहीत, हे काहीच करत नाहीत, ते काहीच करत नाहीत, पण सर्वसामान्य माणूसच मुळात अनेकदा सजग नसतो असं आपण बघतो. म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसाला लायसन्स नको असतं, हेल्मेट नको असतं, बाकी कुठल्याही प्रकारचे नियम किंवा काही गोष्टी नको असतात. तर या सगळ्यातून आपला सर्वसामान्य माणूस हा नागरिक म्हणून प्रशिक्षित नाही, त्याला सिव्हिक सेन्स नाही असं अनेकदा जाणवतं. त्यातून या गोष्टी अनेकदा तयार होतात का? तुम्ही राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून याच्याकडे कसं बघता? नाही, निश्चितच मला प्रामुख्याने दहशतवादाचं व्यवस्थापन करणं ही काय फक्त पोलिसाची, लष्कराची, गुप्तहेर संघटनांची किंवा शासनाची फक्त जबाबदारी नाहीये. हे प्रामुख्याने लक्षात तुम्ही घ्या की हा आपल्या सगळ्यांच्या जीवनमानावरती परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच याच्याविषयी सजग असणं, म्हणून व्हिजिलंट सिटीजन हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि त्यातनंच एक महत्वाची टर्म पुढे आली ती म्हणजे पब्लिक इंटेलिजन्स. कारण लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची बऱ्यापैकी माहिती देखील असते, त्यामुळे लोकांनी जागरूक राहणं हे अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण जर साधारणतः युनायटेड नेशन्स असं म्हणतील की दर 150 लोकांमागे
एक पोलीस कॉन्स्टेबल असला पाहिजे किंवा एक पोलीस असला पाहिजे. भारतामध्ये हे प्रमाण फार मोठं आहे. म्हणजे साधारणतः 2 ते 3 हजार लोकांमागे एक पोलीस अशा स्वरूपाचं हे प्रमाण आहे. आणि आता तुम्ही मला सांगा की एक पोलीस हा 2 ते 3 हजार माणसांचं रक्षण कसं करणार. आणि मुळातच भारताची जी पोलीस यंत्रणा तयार केली गेलेली आहे ही पोलीस यंत्रणा आर्म्सलेस सिटीजनसाठी तयार केली गेली आहे. म्हणजे अशा नागरिकासाठी तयार केली गेली की ज्या नागरिकाच्या हातामध्ये शस्त्र नाहीये, परंतु आता जे पोलिसांना जे फेस करावं लागतंय ते AK-47 घेणारे हे टेररिस्ट आहेत की जे अतिशय सायबरच्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय तरबेज आहेत. त्यामुळे आपल्याला ही संयुक्तिक सामूहिक जबाबदारी आहे. आपण जेव्हा हे लक्षात घेतो की साधारणतः एक पोलीस 3,000 लोकांचं रक्षण करू शकत नाही, तर ही इक्वली जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे. म्हणून आम्ही सातत्याने मुंबईमध्ये लोकल ट्रेन्समध्ये पण व्हिजिलंट सिटीजन हे यासारखे सातत्याने बोर्ड्स आणि पोस्टर्स हे लावलेले असतात आणि आपण त्याला अप्रिशिएट पण करतो. आणि या स्वरूपाने प्रत्येक नागरिकांनी जागरूक होणं आणि या अगदी अगदी बरोबर डॉक्टर देवळाणकर. प्रत्येक प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे आणि आपण सगळे जागरूक झाल्याशिवाय या प्रश्नावरचं उत्तर सापडणार नाही. पोलीस काय करतात, लष्कर काय करतं, सैनिक काय करतात किंवा प्रशासन काय करतं, सरकार काय करतं हे म्हणणं सोपं आहे, ते आवश्यक पण आहे. पण मुळामध्ये नागरिक म्हणून सजग होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही सजग नागरिक होतात तेव्हाच यंत्रणा सजग होतात. आणि म्हणून 26/11 म्हणजे आणखी एक दिवस होऊन नाही चालणार. त्यासाठी बदलायला हवं. अंतर्गत सुरक्षितता या विषयाचं गांभीर्य समजणं त्यासाठी आवश्यक आहे. हा मुद्दा केवळ पोलिसांचा नाही, तो सर्वसामान्य नागरिकांचा आहे. जागतिकीकरणानंतर दहशतवादही जागतिक झाला आहे. अशावेळी माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू असं म्हणत सामान्य माणसानंही अधिक जबाबदार आणि सजग होणं महत्त्वाचं आहे. यंत्रणा जागी होण्यासाठी सामान्य माणसाचं सजग होणं ही पूर्वअट आहे. आज हुतात्म्यांना अभिवादन करतानाच आपल्यालाही तयार व्हावं लागणार आहे, सज्ज व्हावं लागणार आहे. नामवंतांच्या आभारासह आज इथंच थांबूया. उद्या भेटू नव्या विषयासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.